हॅलो डिअर स्टुडंट्स, दिस इज प्रगती. आपण पाहतो सेट्सचा प्रॅक्टिस सेट 1.4. पण 1.4 चालू करण्यापूर्वी आपण पाहणार आहोत ऑपरेशन्स ऑन सेट्स. तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये ऑपरेशन्स ऑन सेट्स काय दिलेलं आहे पाहूया. तर पहा, सगळ्यात पहिले आहे इंटरसेक्शन ऑफ सेट्स. तर पहा, एक सेट आहे, आपल्याला ए सेट दिलेला आहे आणि आपल्याला बी सेट पण दिलेला आहे. आणि इंटरसेक्शन ऑफ सेट्स काय असतात, तर जो एलिमेंट सेट ए मध्ये पण आहे आणि सेट बी मध्ये पण आहे, असे जे एलिमेंट्स असतात ते आपल्याला इंटरसेक्शन ऑफ सेट ए आणि बी मध्ये येणार. डिनोट कसं करणार पहा मुलांनो, ए इंटरसेक्ट बी अशा प्रकारे लिहिलं जातं. आणि इथे इंटरसेक्शनमध्ये 3 हा एलिमेंट आहे, तर तुमच्या सेटमध्ये 3 असा येणार. तर जर का असा ओव्हल शेपचा असेल आपला व्हेन डायग्राम, तर ए आणि बी हे 2 सेट आपल्याला दिलेले आहेत. आता इथे जो बी सेट आहे तो ॲक्च्युली सबसेट ऑफ ए आहे. त्याच्यामुळे ह्यांचं जे इंटरसेक्शन राहील ते सेट बी पूर्ण राहणार आहे. म्हणजे 9, 1 आणि 11 हे सगळे एलिमेंट्स इंटरसेक्शनमध्ये राहतील. तर पाहूया डिसजॉइंट सेट्स काय असतात. तर पहा मुलांनो, डिसजॉइंट सेट्स काय असतात, की 2 सेट्स तुम्हाला दिलेले आहे आणि त्या 2 सेट्समधला एकही एलिमेंट हा कॉमन नाही आहे. म्हणजे एकही सिंगल एलिमेंट जर का 2 सेट्समध्ये कॉमन नसेल, तर आपण त्या दोनही सेटला डिसजॉइंट सेट्स म्हणणार. ठीक आहे, पुढे जाऊया. युनियन ऑफ 2 सेट्स काय असतं. आपल्याला 2 सेट्स दिलेले आहे. युनियन म्हणजे काय, की एकत्रितपणे तो दोनही सेटला एकत्र आणणे, त्याला आपण युनियन ऑफ सेट ए आणि बी असं म्हणणार. तर ह्याच्यामध्ये जे कॉमन एलिमेंट्स आहे ते एकचदा लिहायचे असतात आणि डिनोट करताना ए युनियन बी अशा प्रकारे लिहिल्या जाते आणि सगळे एलिमेंट्स ह्याच्यामध्ये मेन्शन केले जातील. तर पहा मुलांनो, इथे नोट काय दिलेली आहे, ए युनियन बी इक्वल टू बी युनियन ए, हे दोनही इक्वल राहणार आहे. तर पाहूया, हे जे एक्झाम्पल मुलांना तुम्हाला दिलेलं आहे हे एकदम काळजीपूर्वक केअरफुली समजावून घ्या कसं दिलेलं आहे आणि ह्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.4 इझी जाईल. पहा मुलांनो, इथे तुम्हाला प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. तर काय म्हटलेलं आहे, ए युनियन बी इक्वल टू होणार बी युनियन ए. म्हणजे ए आणि बीचा सेट जर का युनियनमध्ये आपण घेतला तर बी युनियन ए हे सेमच एलिमेंट्स राहतील. जर का ए इज अ सबसेट ऑफ ए युनियन बी, तर बी इज अ सबसेट ऑफ बी इज अ सबसेट ऑफ ए युनियन बी हे पण होईल. बरोबर. इथे काय दिलं आहे पहा मुलांनो, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इक्वल टू हा पूर्ण बी सेट राहणार आहे. बरोबर. आता इथे पहा मुलांनो, इथे काय दिलेलं आहे की ए युनियन ए सेट हा युनियन होतो आहे ए सोबतच, म्हणजे हा पूर्ण सेटचे एलिमेंट इक्वल टू काय राहतील, सेट ए राहील. आता ए युनियन फाय, बरोबर. तर मग सेट काय मिळणार, हा तर फाय आहे, मग आपल्याला सेट इक्वल टू मिळेल सेट ए चे एलिमेंट्स. तर पहा, महत्त्वाचं आहे इथे नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट्स. तर नंबर ऑफ एलिमेंट्स काय असतात, की सपोज आपल्याला सेट ए दिलेला आहे आणि सेट बी दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट आहे सेटमध्ये. तर सपोज इथे सेट ए मध्ये 5 आहेत, तर ए सेटचा नंबर आहे तो स्मॉल एन ने डिनोट करणार आहे. तर एन म्हणजे नंबर ऑफ सेट ए इक्वल टू 5 असं होणार. इथे किती आहेत नंबर, इथे 6 आहे, तर म्हणणार नंबर ऑफ सेट बी इक्वल टू 6. आता पहा मुलांनो, नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स. पहा मुलांनो, आपण युनियन शिकलो आणि इंटरसेक्शन शिकलो, तर त्यांचं रिलेशन काय आहे नंबर ऑफ सेट्स आपण पाहूया. आता पहा, आपण इंटरसेक्ट हा जो आहे ए इंटरसेक्ट बी आहे, तर त्या सेटच्या एलिमेंटमध्ये किती नंबर आहे, तो तुमचा एन नंबर इथे माहिती पडेल. इथे ए युनियन बी सेटमध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहे, हा तो नंबर राहील एन. आणि इक्वल टू होतो आहे नंबर ऑफ सेट ए आणि नंबर ऑफ सेट बीच्या इक्वल. म्हणजे ह्या दोघांची जर का टोटल केली तर ती इक्वल टू होणार आहे नंबर ऑफ सेट ए प्लस नंबर ऑफ सेट बीच्या इक्वल. तर पहा मुलांनो, सपोज आपल्याला ए इंटरसेक्ट बी काढायचं आहे. बरोबर. आपल्याला सपोज दिलेला आहे की नंबर ऑफ सेट ए काय आहे, नंबर ऑफ सेट बी किती आहे आणि आपल्याला युनियन पण दिलेलं आहे आणि आपल्याला हे विचारलं आहे की इंटरसेक्शन सेट ऑफ इंटरसेक्शन काय होणार. तर आपल्याला काय करावं लागेल, हे विचारलं आहे, तर आपल्याला जो युनियनचा जो सेट आहे
तो उचलून आपल्याला या बाजूनं घ्यावा लागेल मायनसमध्ये. आपल्याला इंटरसेक्शन दिलेला आहे आणि युनियन काढायचं असेल तर आपल्याला इंटरसेक्शनचा जो नंबर आहे तो आपल्याला इकडे मायनसमध्ये घ्यावा लागेल जेव्हा आपण सॉल्व करू. अशा प्रकारे हा एक्सरसाइज सॉल्व होतो आहे मुलांनो. खूप काळजीपूर्वक काम करा याच्यावर. स्कोरिंग आहे पण याच्यामध्ये चुका जास्त होतात. चला तर मग सुरुवात करूया. तर पाहूया फर्स्ट प्रॉब्लेम. इफ नंबर ऑफ सेट ए इक्वल टू 15 दिलेला आहे, म्हणजे इथे आपल्याला 15 घ्यायचे आहेत. नंबर ऑफ ए युनियन बी दिलेला आहे 29, म्हणजे ए युनियन बी हा पण आपल्याला दिलेला आहे. ए इंटरसेक्ट बी दिलेला आहे 7, तर हा नंबर आपल्याला 7 दिलेला आहे. काढायचा आहे की नंबर ऑफ सेट बी किती आहे हे काढायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला हा जो नंबर ऑफ ए आहे तो इकडे मायनसमध्ये घ्यावा लागेल. तर आपण तसा फॉर्म्युला तयार करूया. चला पहा, अशा प्रकारे हा फॉर्म्युला तयार होणार आहे. आपला हा जो सेट आहे तो मायनसमध्ये येईल इकडे गेल्यावर. ठीक आहे, तर मी हे बाहेर काढला आणि अशा प्रकारे फॉर्म्युला तयार केला. आता आपण व्हॅल्यू पुटअप करूया. तर नंबर ऑफ सेट बी आपल्याला काढायचं आहे. दिलेलं काय आहे आपण त्याच्यानुसार व्हॅल्यू पुटअप करूया. तर नंबर ऑफ सेट ए इंटरसेक्ट बी, ए इंटरसेक्ट किती आहे 7 आहे. नंबर ऑफ ए युनियन बी किती आहे हे 29 आहे. आणि नंबर ऑफ सेट ए किती आहे, नंबर ऑफ सेट ए आहे 15. तर हे आपण सॉल्व करू. किती येतं, तर इथे आलं 36 - 15 हे झाले तुमचे 21. अशा प्रकारे हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व होतो आहे मुलांनो. सेकंड क्वेश्चनकडे जाऊया.